नमस्कार सर्वांना, घरचा स्वाद विथ रंजना या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। बघा किती छान मी पेढे बनवलेले आहेत। खूप छान बनवून तयार होतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत। गव्हाच्या पिठापासून पेढे बनवलेले आहेत मी। तर चला दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने बनवले आहे आणि साहित्य काय घेतलेलं आहे। इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, नॉर्मल आहे हे, आपण जे चपाती बनवतो तेच आहे। आणि बदाम आणि पिस्त्याचे तुकडे करून घेतलेले आहे, पिठी साखर आणि तूप घेतलेलं आहे। ही जी वाटी आहे ह्या वाटीने मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजे पिठी साखर आहे। तर चला आता आपल्याला सर्वात पहिले पीठ भाजून घ्यायचं आहे, दाखवते तुम्हाला। कढई गरम करायला ठेवली आहे। आता आपल्याला जास्त गरम पण कढई करून नाही घ्यायची, मीडियम गॅसवरच कढई गरम केलेली आहे। आता पीठ टाकून घेतलं आहे, पीठ भाजून घेऊया। पीठसुद्धा आपल्याला कमी गॅसवरच भाजायचं आहे। बघा तूप न टाकताच मी थोडं भाजून घेतलेलं आहे हे पीठ। आता आपण याच्यामध्ये तूप टाकूया। तर तूप 1 वाटी घेतलेलं आहे मी, त्यातलं किती लागतं मी तुम्हाला प्रमाण सांगते। थोडं थोडं करूनच तूप घालायचं, एकदम तूप घालायचं नाही। पूर्ण पीठ भाजेपर्यंत तूप घालत राहायचं, म्हणजे पीठ एकदम छान भाजून तयार होत आहे। बघा अर्ध्याच्या कमी मी तूप घातलेलं आहे आणि भाजत घेऊया आपलं पीठ। आता बघू शकता आता छान मिक्स करून झाल्यावर परत याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे। परत तूप टाकलेलं आहे मी आणि परत भाजून घेते। कलर चेंज होत आहे आपला, बघू शकता पिठाचा। छान खरपूस आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे पेढे खूप छान लागतात खायला। कचवट ठेवले तर मग ते छान लागत नाही आणि जास्त पण भाजलं तर ते कडू लागतात। आता मी परत तूप टाकणार आहे यामध्ये, बघू शकता। आपल्याला जर का एकदम तूप टाकायचं असेल तर आपण एकदम सुद्धा टाकू शकतो, पण मी एकदम नाही टाकत। आता छान परत भाजून घेऊया। बघा असं थोडं थोडं करून तूप टाकत राहिलं ना तर रवाळ होते छान, आपलं जे बॅटर तयार होणार आहे ते। एवढं तूप उरलेलं आहे बघा, अगदी थोडंसं 1 वाटीचं प्रमाण घेतलं होतं तर। आणि बघा किती छान पीठ झालेलं आहे। आता अजून भाजायचं राहिलेलं आहे, अजून आपल्याला भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 चम्मच बेसन पीठ टाकलेलं आहे, हरभऱ्या डाळीचं। आपण सोबतही टाकू शकतो, पण या स्टेजला टाकल्यावर खूप छान असं रवाळ आपलं पेढ्याचे पीठ तयार होतं, खूप छान बाइंडिंग येते त्याला, त्यामुळे मी आत्ता टाकलेलं आहे। आपण गव्हाच्या पिठाबरोबर टाकलं तरी पण चालतं। तर छान भाजून घेते आता मी आणि दाखवते। खूप साध्या पद्धतीने बनवलेली आहे रेसिपी, नक्कीच बघू शकता किती छान आपलं रवाळ तयार झालेलं आहे पीठ, आणि खरपूस भाजूनसुद्धा झालेलं आहे, जसं आपल्याला पाहिजे आहे तसं। आता गॅस बंद करते मी आणि खाली उतरून घेते कढई, बघू शकता। कढई मी खाली उतरून घेतलेली आहे आणि फिरवत राहिली आहे, कारण कढई गरम होती तर पीठ डागायला नको, त्यामुळे आपण एका प्लेटमध्ये काढले तरी पण चालतं, पण म्हटलं जास्त पसारा नको, त्यामुळे मी कढईतच ठेवलेलं आहे। आता यामध्ये मी विलायची पावडर बनवून घेतलेली आहे साखरमध्ये, ती टाकत आहे। आपल्याकडे जर का सेपरेट विलायची पावडर असेल तर तीसुद्धा टाकली तरी पण चालतं। आणि पिठी साखर टाकणार आहे, तर पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे मी, तर सर्व टाकणार नाही, जास्त गोड होतील, जास्त गोड नाही बनवणार। आपल्याला जर का गोड आवडत असेल तर पाऊण वाटी पिठी साखर या प्रमाणाला परफेक्ट होते, पण मी थोडे कमी गोड बनवते, कारण माझा मुलगा आहे तो खातो, त्यामुळे। छान आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे। कोमट पीठ असताना टाकायचं आहे आपल्याला हे, जास्त गरम पीठ असताना पिठी साखर टाकायची नाही।
बघू शकता छान मिक्स करून घेतली आहे पिठी साखर. अजून थोडंसं टाकते, मला खूपच कमी वाटत होतं गोड आणि एवढी ठेवलेली आहे. ही पण मिक्स करून घेते आणि जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ना मी तुकडे करून, ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेले आहे. आणि पीठ छान असं कोमट आहे, जास्त कोमटही नाही आणि जास्त थंडही नाही. जास्त थंडही झाल्यावर बनवता येत नाही, तर अगदी हाताला नॉर्मल काहीतरी गरम लागेल तेव्हा आपल्याला हे वळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने बघू शकता. आपल्याला आकार कसा द्यायचा हा आपण देऊ शकतो, गोल, चापट, चौकोनी. पण माझा दक्ष पेढे जास्त मागतो गोल, त्यामुळे मी घरीच पेढे तयार केलेले आहे आणि हाच त्याला एक पेढा देते, म्हणजे दुकानातले खायची गरज नाही आणि पौष्टिकसुद्धा आहेत. बघू शकता किती छान दिसत आहेत. आता सर्व पेढे मी असेच बनवून घेणार आहे ह्याच आकारामध्ये. तर चला, सर्व बनवून घेतलेले आहे मी आणि किती छान दिसत आहे, तुम्हीच बघू शकता. आता एक पेढा दाखवते मी तुम्हाला आतमधून कसा झालेला आहे तो बघूया आपण. तर बघा किती छान बनलेला आहे, रवाळ टेक्स्चर आहे, एकदम गच्च बसलेल्यासारखं नाही आहे. तर बघू शकता गव्हाच्या पिठापासून पेढे खूप छान बनवून तयार होतात. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आपल्याला जर का आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद.